नाव आहे जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकोबारायांचं कीर्तन चालू आहे. आता तुकोबारायांचं कीर्तन आणि आमचं कीर्तन यात जमीन आसमानचा फरक आहे. बाबाजी खरोखर हात जोडतो, पाया पडतो. खरा परमार्थ वारकरी संप्रदायाचा पाहायचा असेल ना तर तो रोहा तालुक्यातच पाहावा, हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्याला कारण माझे परमपूज्य स्वानंद सुखनिवासी बापू महाराज आणि भाऊ महाराज. चाकोरीचं भानगड नाही. आता आमच्याकडे काही काही ठिकाणी बराच गोंधळ आहे. रामदास महाराज माफ करा, आता काय करता, इलाज नाही त्याला, इलाज नाही. सुभाष महाराज कुठे गेले? काय तर म्हणतील बरं आहे बाबा, आणलं ते आणलं ना, आपली इज्जत काढून गेलो निघून. आपण असं नको, जे आहे ते बोललं पाहिजे. आमची कीर्तनं, घाटावरची कीर्तनं, काही काहींची कीर्तनं तारीख घेतल्यापासून कटकटी आहे. आहेत कटकटी. महाराज तारीख शिल्लक आहे का? गावकऱ्यांची मीटिंग बसलेली आहे. महाराज जर अवलादीचा खरा असला, ओरिजिनल महाराज, तर म्हणतो थांबा डायरी काढतो, बघतो आहे आहे नाही नाही. पण काही काही जे आहेत ना, अहो नाही हो, डायरी माझ्या जवळ नाही, खिशातच डायरी. काही काही ते कसे महाराज झाले कोणाला माहित, खिशातच डायरी. आणि वरून म्हणतो नाही हो थांबा जरा 2 तास थांबा मी. आणि मग ते डायरी 2 तासांनी मग परत गावकऱ्यांनी फोन करायचा. मग परत म्हणायचं महाराज हो बघा ना तेवढं काय काय आहे का तारीख? अहो माझी 3 वर्षाची खाली नाही तारीख, पूर्ण डायरी पॅक आहे. अरे हिंगलाव्या का? अरे समाज सोनं आहे रे, समाज अपेक्षा करतोय रे तुझ्याकडून काहीतरी. तू एवढं भान विसरला कसं? तो तुकोबारायांचा दास म्हणून घेतो, माऊलींचा दास म्हणून घेतो. काय सांगावं कोणाला? आणि हे सर्व झालं मग गावकरी म्हणतात नाही महाराज तुम्ही यायला पाहिजे, आमची इच्छा नाही. आलो असतो पण वर गाडा अडकलं की तुम्ही आमच्या पुढचे. तुम्ही विचार करता महाराज जातीवर आला, पण मध्ये अडकला म्हणजे याचं थोडं बरोबर अडकलं. महाराज तुमचं काय असेल ते देतो. 50,000 बोलताय ना, 60,000 गाव विका आणि भरा यांची घरं. शोकांतिका. पण हात जोडतो, पाया पडतो. महाराष्ट्रात किती जरी यांनी हूत आणला, या धंदेवाई कीर्तनकारांनी ना किती जरी हूत आणला, तर यांना जागेवर आणण्याचं सामर्थ्य फक्त रोहा तालुक्याच्या वारकरी संप्रदायातच आहे. हा माझा आज आत्मविश्वास बळावला रामदास महाराज. मी आता येतच नाही तिकडे वरती, कायमचाच राहतो इकडे. बस झाला आता मला याला कंटाळा. सोडतो राजगड, राहतो अवचित गडा. काय शेवटी जंगलातच राहतो, तिथं जंगलात राहतो, तर इथं जंगलात राहील. विडाला विडाला तुकोबारायांचं कीर्तन आहे. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण दे हाते सांभाळी. हे तुकोबारायांचं कीर्तन. परापशंती मध्यमा वैखरी, अरे परेच्या पलीकडे तुकोबारायांचं कीर्तन. आनंदुरे आजी आनंदुरे, आनंदुरे आजी आनंदुरे. समायाभ्यंतरी अवघा परमानंदुरे, समायाभ्यंतरो अवघा परमानंदुरे. आनंदुरे आजी आनंदुरे, आनंदुरे आजी आनंदुरे, आनंदुरे आजी आनंदुरे, आनंदुरे आजी आनंदुरे. अंतर्बाह्य आनंदी आनंद. तुकोबारायांच्या कीर्तनाला कोण? आता आमच्या कीर्तनाला पहिली सुरुवात होते. वाजवायला कोण कोण आहे? हार्मोनियमला कोण आहे? गायक कोण कोण आहेत? चांगले आहेत का? टाळकरी किती आहेत? मग गावकरी म्हणतात बाबा महाराज 5-50 आमच्या गावाच्या ताकदीने आहे. पब्लिक किती आहे? आमची कीर्तन. अहो महाराज गाव आहे आमचं, तर चालायचं तर काय 100-500 लोक राहतील बाबा, त्याच्यापेक्षा जास्त काय सांग. 500 लोक माझ्या कीर्तनाला? अहो हे काय पद्धत आहे? कमीत कमी 5,000 तरी पाहिजे. कुठून रेल्वे भरून आणू तुझ्यासाठी? अरे तू अव्वल खानदानी दर्जाचा शेतकरी जर असशील तर खडकावर ऊस पिकव, मग तुझ्या पाठीवर हात टाकतो. चाल. माझ्या बापू महाराजांनी आणि भाऊ महाराजांनी खडकावर ऊस पिकवला. हा खडकावर ऊस पिकवलेला आहे. हे सोपं आहे का? त्याला खानदानीच रक्ताचं लागतं. हायब्रिड बियाणांना काय करणार? धंदेवाल्यांना काय करणार? विठाल विठाल.
तुकोबराय फरेच्या पलीकडे गेलेले जागृतीवर आले. समोर पाहतात जागीरदार पुत्र शहाजी राजे पुत्र शिवराय 9 वर्षाच्या औसाहेबां समवेत बसलेले आहेत. पाहता क्षणी तुकोबरायच्या मुखातून एकदम सपकन बाणासारखी अक्षर बाहेर आली. राजे एको राजे राजे त्रिवार राजे ही अक्षर सह्याद्रीच्या हृदय पटलावर म्हटली. एका महावैष्णवाच्या मुखातून राजे ही अक्षर बाहेर येणं म्हणजे अवघ्या सह्याद्रीला महाराष्ट्र भूमीला महावैष्णवाचा आशीर्वाद होता. गडकोट आनंदले, तटबुरुज आनंदले, पशु पक्षी आनंदले, नद्या नाले ओहोळ आनंदले. कारण महावैष्णवाच्या मुखातून आलेली अक्षर विश्वविधात्याला एक खोटी करता येत नाही. शेकडो वर्ष पारतंत्र्यात आम्ही जगलो. आता ज्या अर्थी राजे ही अक्षर आमच्या कानी आणि हृदय पटलावर आली त्या अर्थी आम्हाला राजा मिळणार. तुकोबाराय धावत गेले आणि आपल्या छातीला 9 वर्षाच्या शिवरायांना लावून धरलं. राजे राजे डोळ्यानं पाहिलं आणि कानानं ऐकलं ते फार भयावह आहे. ते काय? बैसोनिया तख्तावरती, बैसोनिया तख्तावरती, बैसोनिया तख्तावरती, बैसोनिया तख्तावरती, अन्नविन लोका पीडिती, अन्नविन लोका पीडिती, धावा धावा काय निद्रा केली धावा. रोज दिल्लीच्या तख्तावर बसलेला मुघल बादशाह त्याची प्यादी महाराष्ट्रभर फिरतायत. जगणं असह्य झाले. राजे माय भगिनींना रडण्याचं स्वातंत्र्य नाही. ही वास्तविकता सांगतोय, ललित लिखाण नाही, ही काल्पनिकता नाही. आपले पूर्वज जे जगले तेच मी सांगतोय. याला इतिहास साक्ष आहे, हे गडकोट साक्ष आहे, ते तटबुरुज आजही साक्ष आहे. राजे माय भगिनींना रडण्याचं देखील स्वातंत्र्य नाही. आमच्या माय भगिनींनी शेकडो वर्ष हे दिवस काढले. रडायचं असेल तर मनातल्या मनात. चुकूनही मोठ्यानं हुंदका बाहेर काढायचा नाही. आणि जर चुकून हुंदका मोठ्यानं बाहेर आला रडण्याचा, घराच्या वळसणीला उभा असलेला मुघल पुन्हा घरात घुसेल, पुन्हा बेअब्रू बदमल बलात्कार नाही. रडायचं देखील नाही. स्वातंत्र्य असं नाही. भर दिवसा अब्रूची लक्तर वेशीवर टांगली जातात. हे मुघल टांगतायत. राजे हा वारकऱ्यांचा भगवा हाती घ्या. हे विरक्तीचं प्रतीक आहे, वैराग्याचं प्रतीक आहे. सूर्याच्या तेजाप्रमाणे झळाळणारा हा भगवा हाती घ्या. आणि आपली माणसं कोण ती पारखा, निरखा, जोडा. कारण हे हिंदवी स्वराज्य व्हावे, हे माय भगिनींचे स्वराज्य व्हावे, हे शेतकऱ्यांचे स्वराज्य व्हावे, हे रयतेचे स्वराज्य व्हावे. हे तो स्त्रींची इच्छा, आम्ही तो त्याचे सेवक. शुभम भवतु. या राजे आशीर्वाद तुम्हास. पण राजे सावधानता. 9 वर्षाच्या मुलाला अरे स्वातंत्र्य नावाची 3.5 अक्षर मुखात आली तर केव्हा शिरच्छेद होईल याचा भरोसा नव्हता. अशा काळामध्ये तुकोबरायांनी उपदेश करावा स्वातंत्र्य निर्मितीचा. आणि ती वास्तविकता, ते स्वप्न वास्तविकतेमध्ये एका महिलेनं, एका आईनं, एका स्त्रीनं करावं. ही सोपी गोष्ट आहे. राजे हा भगवा घ्या आणि आपली माणसं कोण पारखा, निरखा आणि जोडा. पण राजे आपल्या समाजामध्ये कोणताही सत्य कर्म करताना आपलीच माणसं आपल्याला आडवी येतात. आपलीच माणसं आपल्याला त्रास देतात, दुःख देतात. आम्ही काहीच केलं नव्हतं, आम्हाला इथपर्यंत आणलं. काट्या कुट्यानी झोडपलं आम्हाला. गावगुंडी झाली आमच्यावर. गावातून ग्रामण्य करण्याचा प्रयत्न केला. जळजळीत पाणी आमच्यावर ओतण्याचा प्रयत्न केला. जळे माझी काया लागला उणवा. गाढवावर बसून आमची धिंड काढण्यात आली.
तुका म्हणे आमचा संगणो हे भला म्हणून आम्ही इथं आलो निर्जन ठिकाणी भंडाऱ्यावर. इथं एका स्त्रीला आम्हाला विटंबित करण्यासाठी स्त्रीला पाठवण्यात आला. आपला समाज भयानक आहे. राजे एक काम करा, तुम्ही शस्त्राचं युद्ध करा, आम्ही शास्त्राचं युद्ध करतो. शास्त्राचं युद्ध महाभयानक आहे. शस्त्राचं युद्ध तुम्हीच करू शकता. धर्माचे पालन करणे पाखंड खंडण हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. राजे तुम्ही शस्त्राचं युद्ध करा. पावलो पावली तुम्हाला वेदना आणि संघर्ष उद्भवणार आहे. पण लक्षात ठेवा, आम्ही काही त्यागलं तेव्हा इथपर्यंत तुमचा प्रारंभ आहे. तुम्हालाही त्यागावं लागेल. ते अशा पद्धतीनं एक बीजा केला नाश, एक बीजा केला नाश, एक बीजा केला नाश, एक बीजा केला नाश, एक बीजा केला नाश. राजे शेतकरी राजा ज्या वेळेला एक बियाणं शेतामध्ये पेरतो त्यावेळेला त्याला उत्पादन अनेक दाण्याच्या स्वरूपात मिळतं. आणि जर ते बियाणं पेरताना शेतकरी राजाने विचार केला, मला या धान्याचा या बियाणाचा त्याग नाही करायचा, मला जमिनीत नाही टाकायचंय. जर जमिनीमध्ये टाकलो तर त्याला वाळवी लागेल, किडा लागेल, मुंगी लागेल, पशु पक्षी त्याला उचलून नेतील, खातील, कुजून जाईल. असा जर माझ्या शेतकरी राजाने विचार केला तर उत्पादन काय मिळणार? उत्पादन जर पाहिजे असेल तर बियाणाचा त्याग करावाच लागेल. राष्ट्र सुरक्षित ठेवायचं असेल आणि धर्माचं पालन करायचं असेल तर प्रत्येकानं त्यागी बनावंच लागेल. राजे ही जबाबदारी आपल्यावर आहे. मग भोगिले
राजे त्यागल्या विना काही मिळणार नाही। शिवरायांचा जीवन प्रवास पुढे चालू झाला। सज्जन हो, शिवरायांनी माणसं पारखली निरखली, एक एक मावळा आपला जोडला लंगोटीतला। असं नाही केलं शिवरायांनी काढला पक्ष, आणि घेतले फॉर्मचा गठ्ठा हातात। ज्याला नाही कुणी त्याला मी, ज्याला नाही कुणी त्याला मी, काढला पक्ष पर हा फॉर्म, ज्याला नाही कुणी त्याला मी, एक अध्यक्ष 35 उपाध्यक्ष। असला उद्योग नाही केला शिवराय, हा धंदा शिवरायांनी केला असं नाही। शिवरायांनी लंगोटीतला मावळा निवडला, पूर्वीचा मावळा लंगोटीतला। निकष लावले, निकष। सज्जन आता तिकडे जर वळालो तर सकाळ होईल। शिवरायांचं संघटन कौशल्य काय आहे हे एक जर समजून घेतलं ना, अरे भारताचं रामराज्य होणारच, महाराष्ट्राचं सुराष्ट्र होणार, ही ईडी बिडी सगळं सगळं बंद होऊन जाईल। हे चोरांच्या मुळे हा गोंधळ झाला। हे ईडी फिडीच्या मागे लागले तर आरटीआय काय म्हणतात, काय काय ते आयटीआय नाही आरटीआय, ईडी सीबीआय, अरे त्यांना शांत बसावं लागेल। फक्त शिवरायांचं एक तत्व जर अवलंबलं, विचारात अवचित घडाला शिवरायांचं तत्व, विचारा सरच घडाला त्या सुद्धा घडाला शिवरायांचं तत्व। अरे विचारा मुंबई-खिंडीच्या लढाईत बलिदान ज्यांचं झालं स्वराज्याच्या कामी आपले पूर्वज आले। विचारा मुंबई-खिंडीच्या लढाईमध्ये जे जे आपले पूर्वज कामी आले त्यांना विचारा, शिवरायांचं संघटन कौशल्य काय आहे। महाराष्ट्राचं सुराष्ट्र होईल काही करते। अरे एक मंडळ काढायचं झालं, काहीतरी निकष असला पाहिजे ना। अध्यक्ष कुणाला करावं, उपाध्यक्ष कुणाला करावा, कार्याध्यक्ष। आता ती काही काही मंडळ तर मेलेलं बरं, पण त्यांची थोवाडं बघू नये। काही काही मंडळांचे अध्यक्ष ज्यांनी भावकीत पुसून आणली तो अध्यक्ष। आता काय मंडळ चालवणार? कार्याध्यक्ष भावाची 3 एकर ज्यांनी तलाट्याला हाताला धरून मारली तो कार्याध्यक्ष। आणि जो रोज पिऊन पडतोय तिकडे कुठेतरी तो झाला खजिनदार। काय मंडळ झालं? अरे निकष पाहिजे। गावचा सरपंच व्हायचा असेल, मग ती माता भगिनी असो की पुरुष असो, तो कसा असला पाहिजे, कसा असला पाहिजे? चोरांची चोरी करून आणायची सोपं नाही, ते सरपंचांच्या लक्षात येईल। हा इतकं सोपं नाही। हे मा डाकू जे बसलेत ना वर, काही म्हणतोय, हा काही जे मा डाकू बसलेत ना, यांच्या हातातून ओढून आणायचं आहे आणि गावाचा विकास करायचा आहे। मी तर एक गावची सरपंचीन बाई पाहिली, बघावं तवा मासेमारी, निकषच नाही। काय त्या गावाचं होणार, कसा विकास होणार? छत्रपती शिवरायांनी निकष लावले, आणि निकष लावले म्हणून एक एक मावळा राजांच्या वरून जीव ओवाळून टाकत होता आपले पूर्वज। कोण आले होते मुंबई-खिंडीच्या लढाईत लढण्यासाठी? आपलेच बापजादे होते ना। कोण होते अवचित गडावर राजांच्या बरोबर? आपलेच बापजादे होते ना। कोण होतं सरस गडावर? सरसगड म्हणजे सुधागड। कोण होतं त्या गडावर? आपलेच बापजादे ना। कोण होतं या चिपळूणच्या युद्धामध्ये? आपलेच बापजादे होते ना। कोण होतं या नागोठण्याला? आपलेच बापजादे ना। कोण होतं चौलला? आपलेच बापजादे ना। कोण होतं भिवंडी कल्याणच्या लढाईमध्ये, अली अब्बासच्या लढाईमध्ये? आपलेच बापजादे ना। आम्ही काय त्याग करतोय, काय त्याग करतो आम्ही? आणि म्हणूनच मगाशी मी म्हटलो माझ्या लाडक्या बहिणींनो, इकडे आलो होतं का? 1,500साठी तुम्ही घालवले ना 5-5 हजार। एक तर बाई मला अशी भेटली, म्हणली महाराज बया आपण तर काही सोडलंच नाही, 5,000 घालवलं पण 1,500 मिळवलं। काय तिच्या आकलीचे तारे! लक्षात ठेवा, त्यागी त्याग कसा असतो। अरे हिंदवी स्वराज्याचा मूलमंत्र आहे, आपल्या पूर्वजांचा मूलमंत्र आहे, मराठे शाहीचा मूलमंत्र आहे। आजही किल्ले राजगडाच्या पवित्र भूमीमध्ये त्याचं गुंजन होत आहे।
आजही किल्ले राजगडाच्या बालेकिल्ल्यामध्ये ज्याचं गुंजन होत आहे, जे ते 26 वर्ष छत्रपती राहिले त्या बालेकिल्ल्यामध्ये आजही त्याचं गुंजन होत आहे. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असणाऱ्या राजगडच्या किल्ल्यामध्ये आम्ही ऐकत आहोत. काय आहे या मराठेशाहीचा मूलमंत्र? नीट ऐका, गाठी बांधून न्या. या मराठेशाहीचा मूलमंत्र आहे, या मराठेशाहीचा मूलमंत्र आहे पोरांनो, सहानुभूतीनं जगण्यापेक्षा, सहानुभूतीनं जगण्यापेक्षा प्रत्येकानं स्वाभिमानानं जगा आणि स्वाभिमानानंच मरा. ही आहे मराठेशाही आणि हाच आहे मराठेशाहीचा मूलमंत्र. विठाल अरे त्या कशाला म्हणतात? तुकोबरायांचं वचन हृदयी ठाम शिवरायांनी धरलं. शिवराय एव्हाना 16 वर्षाचे आहेत. विजापूरच्या आदिलशाहीला प्रचंड मोठा धक्का बसला होता. 4 किल्ले घेतले होते 16 वर्षाच्या मुलांना आदिलशाहीचे. चालेल ना, थोडं इतिहासातून चाललेलो आहे. कुणाकुणाला चालते हात वर जागेवर फाळका आणतो. अरे बाबा, अरे बाबा, आता हेच आहे. एक तर आपला माणूस पेटत नाही आणि पेटला तर गोल्या बाबळीच्या लाकडासारखा पेटतो. हळू 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 पेटला तर विझत नाही. किती पाणी होता ते धुपतच राहतो. हिंदवी स्वराज्याची पहिली लढाई ऐका. क्या हुआ? चक्कर आली? काय साप आहे? कीर्तनात सापाला बरं आहे. घाटावर काही ठिकाणी दारुडे येतात माझ्या कीर्तनात. विठाला विठाला. अरे त्या कशाला म्हणतात? त्या कशाला म्हणतात? 16 वर्षाच्या मुलानं 4 किल्ले घेतले, गडकोट आपला मुलूक मारला, आदिलशाहीला मानवलं नाही आणि आदिलशाहीनं या विजापूरच्या फत्ते खान नावाचा सरदार पाठवला. 10,000ची निवडक फौज दिली. जाओ खत्म कर डालो सेवा का स्वराज. स्वराज बनाना चाहता, जाओ खत्म कर डालो. 10,000ची फौज निवडक सैन्याची घेऊन, मुबलक साधन सामग्री घेऊन निघाला. तो थेट आला. त्याग सांगतोय. टाकोटाक खबर पोहोचली किल्ले राजगडावर. राजांचा गड आणि गडांचा राजा, ज्याचं नाव आहे किल्ले राजगड, जेथे मी राहतोय. वाऱ्यासारखी खबर किल्ले राजगडावर. सहस्रावधी विंचव ढसल्याच्या वेद. इकडे बघा. ऐका, गेला ना बघा. म्हणजे प्रॉब्लेम असेल तर बाळांनो इकडे या. विठाला विठाला विठाला. सहस्रावधी विंचव ढसल्याच्या वेद रावसाहेबांच्या हृदयाला झाल्या. शिवराय विचार करतायत आणि विचार करताच क्षणी एक 60 वर्षाचा तरणा पांड म्हातारा, मी अक्षर जपून वापरतो, अजून 60 वर्षाची म्हातारी वय झालेली माणसं भात लावणीला टना उड्या मारून भात लावणी करते. पण मुंबईतून आलेला 22 वर्षाचा पोरगा बांधव उभा राहतो. ते गढूळ पाणी चिखल पाहून म्हणतो, दादा कधी भात लावून होणार? तू खाली तर उतर, खाली उतर. का वरून असं ते टीव्ही मध्ये ते दाखवतात, झालं भात लावून, असं थोडं. 60 वर्षाचा तरणा भांड म्हातारा पुढे आला. मिशांच्या कल्ल्यावरून हात फिरवला. औसाहेबांच्या आणि राजांच्या मनातील मनसुबा जाणला आणि म्हणतात कसे, राजा काय मनसुबा सांगा. मास मोठा करारी आवाज. दिपाड शरीरेष्टी या हिंदवी स्वराज्याचा आधारस्तंभ आणि हिंदवी स्वराज्याची पहिलीच लढाई. कसल्याही प्रकारचा अनुभव युद्धाचा नाही, मुबलक साधन सामग्री नाही, लढणारा अनुभवी सैन्य नाही. होता तो फक्त आत्मविश्वास आणि आत्मबल. काय म्हणे मनसुबा सांगा. राजा औसाहेब सांगा. कोण होतं व्यक्तिमत्व? त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर देशमुख.
काय म्हणी वर्सोबा सांगा बाजी स्वराज्यावर मोठं संकट आहे स्वराज्य अडचणीत आहे ते काय पुरंदरवर चालून येतोय हा फतेह खान तर बस आम्ही पुरंदरची मोहीम धरतो दाबून बाजी पसलकर अहो पुरंदर म्हणजे स्वराज्याचं नाक दाबलं की तोंड उघडतो आऊसाहेब चिंता नसावी जवळ अंगात रक्ताचा थेंब आहे फतेह खानाला इंच भर पाऊल बी टाकू देणार नाही किती मावळे बरोबर घेतले 18 ते 20 वयोगटाची मुलं आपल्या बाप दाद्यांची अरे ही रक्तातली पॉवर पा आपण तर ब्रह्मस्वरूप होणारच गुरुदेवांचा आशीर्वाद आहे पण राष्ट्र रक्षणासाठी आपल्या मनगटातली पॉवर पण अजमावली पाहिजे आपण हुईज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी कोण आहे कोणाचा कोण आहे झालं 10,000च्या विरोधात फक्त 300 पोरं सगळा पोरखेळ वीर बाजी पसलकर निघाले तो थेट पुरंदर किल्ल्यावर फतेह खानानं किल्ल्याला वेढलं अजगरासारखं आवडलं रात्रीच्या समयाला गनिमी कावा करायचं ठरलं 3 महिने वेळा चाललेला होता 3 महिने रात्री मुंगसासारखे वीरबाजी पासलकर देशमुख तुटून पडत होते पूर्ण गांधील माशासारखे तुटून पडत होते सापडतील तेवढे मारत होते आणि जागे होऊन मागे लागले की धावत पुरंदर किल्ल्यामध्ये घुसत होते पुरंदर किल्ल्याची रसद संपत आली दानागोटा संपत आला आणि एक दिवस वीर बाजी पासलकर देशमुखांनी ठरवलं पोरानो आता देह त्यागा विना पर्याय नाही स्वराज्य अडचणी देईल त्यागी बनावंच लागेल कुत्र्यासारखं मरण्यापेक्षा आता कापून काढा सोडू काढा करतच फिरवा बोला रे हर पाणी पितो थांबा तुम्ही नाही ओरडणार हा काही बायांना पाणी पिऊन भांडायची सवय असते मला ओरडायची सवय माझी कळकळ जाणून घ्या हे ओरडतोय त्याच्या मागचं कारण आहे संभाजीनगर पूर्वीचं नाव औरंगाबाद माझ्या मावळत मधून आलेल्या सर्व माझ्या बांधवांना माहित आहे 45 दिवसात 110 कीर्तनं मी केली होती औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे संभाजीनगरमध्ये आतंकवादी 2 पकडले होते त्यांच्या विरोधात भगवा सप्ताह होता 45 दिवसात 110 कीर्तन शेवटच्या दिवशी कुत्र्यांनी मला वाचवला नाही तर मी बॉम्बमध्ये गेलो असतो ही झळ मराठवाड्याला आहे आपल्याला नाही आहे पण शेवटी महाराष्ट्राचं सुराष्ट्र करण्याची ताकद आपल्या सर्वांच्या मनगटात आहे पुन्हा तुम्ही ताकद लावा आपल्याच मनगटात अरे अवचित गडावर छत्रपती येऊन ज्यावेळी मुक्कामी राहिले या उंबरखेडीच्या युद्धाच्या वेळी राजांनी जी योजना तयार केली तो अवचित गड इकडेच आहे ना हा नाही तर दिशा फिरायची या उंबरखिंडीत आलेला तुम्ही कोण आहात सामान्य आहात अरे सिंहाचे छावे आहात सिंहिणी आहात तुम्ही उंबरखिंडीच्या युद्धाच्या वेळी याच्यावर अटॅक करायचा कसा चाल करायची कशी याचं संपूर्ण खलबत झालेली ही पवित्र भूमी आहे ज्या भूमीनं शिवरायांना आणि नेताजी पालकरांना 1661च्या युद्धामध्ये या उंबरखिंडीच्या यश दिला 4 दिवस उंबरखिंडीमध्ये त्याला अन्न पाणी मिळू दिलं नाही शरण यायला लावला ते सर्व खलबत आणि यशस्वी करणारी भूमी जर कोणती असेल तर ती अवचितगड आहे आणि आज जाऊ द्या ना आवाज 450 वर्षानंतर गर्जना जातीये काळाच्या पडद्याआडून आपले पूर्वज देतील आशीर्वाद लेकरांनो धन्य झालो 450 वर्षानंतर या भूमीतून गर्जना ऐकली मानला तर देव नाही तर माळावरचा धोंडा मला माहित आहे तुम्हाला जास्त त्रास दिला की तुम्ही परत मला बोलवालच याची गॅरंटी नाही पण एक मात्र आहे हात जोडतो पाया पडतो काळ बाका आहे तोंडावरून हात फिरवायचे दिवस राहिले नाही बाबांनी जे द्यायचं ते खरं तत्व तुमच्या हातामध्ये लोण्याचा गोळा दिलेला आहे. फक्त आता राष्ट्र रक्षणासाठी उभे राहा.
तुम्ही पण जेवढा देता येईल एवढा द्या. जाऊ द्या अवचित गडाच्या त्या ह्याच्यावर टोपीपर्यंत जाऊ द्या. काही करायची नाही यार. पुरुष मंडळी हात वर करून, बाबाजी तुम्ही नाही बरं, तुम्ही आम्हाला फक्त आशीर्वाद द्यायचा, तुम्ही आमच्यापेक्षा थोर आहात. बाकी सगळे ज्यांना खात्री आहे, थांबा जरा, ज्यांना खात्री आहे रामकृष्ण हरी म्हटला की मेले माणूस जिथं उठविल ही पावर आहे. आणि हर हर महादेव म्हटला मेलेला मराठी जिवंत होऊन राष्ट्रासाठी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. ही त्या हर हर महादेव मध्ये गर्जना आहे. मला ताकद आहे. मला पुढचं बोलायला लावू नका. माझं तोंड फार मग कठीण आहे. जे मला पाहिजे ते पाहिजे, बरोबर ना. त्याच्यासाठी जोडीदार आणला आपलं. काय माणूस आहे खरंच. पूर्वी अवचित गडला असणारे बरं का. त्याच्यासाठी जरा टाळ्या वाजव. त्याची नजरच अशी आहे ना. ते बर्जी नाईकाची नजर कशी होती अशी. ते प्रत्येकाला असं पोलीस नाही का कुणी आला तरी आरोपी म्हणूनच बघत येत. त्याची नजर आहे. डेंजर हाय काय करू नका. पुरुष मंडळी हात वर करू. आणि तो हात असा नको. काही झटका आणतील तेवढ्यात. सवया लागलीत ना काही ना. काही असे करतील. सध्याची परिस्थिती सगळ्यांनी आमचं भागावले. पक्क भागले. शेतकऱ्याचं तो पक्कच भागले. कर्ज काढलं होतं ना. पीक कर्ज काढलं होतं ना. भरलं ना 2 दिवसात. भरा. आम्ही भरा. तुम्ही करा सॉरी. पुरुष मंडळी आणि म्हणून वीर बाजी पसलकर देशमुख बोलतात कसे. कुत्र्यासारखं म्हणण्यापेक्षा या मुघलांना कापून करा, तोडू करा, करतेच मिळवा. बोला रे हर काय गर्जना गेली. आता मी काय मरायचं का आत्महत्या करू. अरे मातांनो, तुम्ही आई दुर्गा आहात. तुम्ही आई तुळजा भवानी आहात. तुम्ही कालिका आहात. तुम्ही राष्ट्रमाता जिजाऊ आहात. एका महिलेनं 6 वर्षाच्या मुलाला मृत्यूच्या ओठावरून पळायला लावलो. हे वैभव देण्यासाठी ती माता तुम्ही आहात. राष्ट्रमाता जिजाऊ तुम्ही आहात. टाळ्या वाजवा. काय रोग आला का तुम्हाला. तुमच्या मतदारसंघाला मी पाठिंबा देतोय. तुम्ही नुसतंच बघत बसलाय. काय उपयोग आहे. मातानो, शंभूराजाचा वध झाला. ऐका, का पेटून उठू नये आपण. शंभूराजाचा वध झाला त्यावेळेला तुम्ही दुर्गा झाला. हातामध्ये भालेभरच्या समसेरी घेतल्या. इतिहास वास्तविकता. आणि पतीला सांगितलं जोवर माझ्या राजाच्या वधाचं उट्ट काढत नाही तोवर घास खाणार नाही आणि खाऊही देणार नाही. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवाच्या नेतृत्वाखाली 12 भाई एकत्र आले आणि तुटून पडले तुळापूरला. औरंगाच्या छावणीवर सापडला नाही. नमाज पढायला गेला होता. नशीब त्याचं बलवत्तर. पण मातांनो, तुम्हीच त्या औरंगाच्या शामियान्याचे सोन्याचे कळस कापून आणणाऱ्या आई दुर्गा तुम्ही आहात. द्यावास तुम्ही एकदा आणि तुम्ही एकदा. अवचित गडालाच आनंद झाला पाहिजे. तुमची माझी शक्यतो परत भेट होईल याची मला तर खात्री वाटत नाही. आणि म्हणून वीर बाजी पसलकर बोलतात कसं. जोडू करा, करतेच मिळवा. अजून काही पेटणार भाऊ. आता ह्यांच्या वतू काय. कोणत्या बाजूने पिटू ह्यांना. अरे मराठ्याच्या घरात जन्म घेतला. तुला सांगायची गरज लागते. जो हात वर करणार नाही ना तो मराठ्याच्या अवलादीचाच आहे. जरा नीट बांधित. पाच मिनिट चालेल ना अजून. का हानू फाळकं. 5 मिनिट कोणाकोणाला वाटते 5 मिनिट चालू द्या. माझं काय नाही. अगो बाई खायचंय अजून.
तुमचं काय मत आहे? 5 मिनिट चालेल? 5च मिनिटात आवरा म्हणतात, काय करू? आणि हात नीट आतले बाहेरचे सगळ्या पुरुष मंडळी महिला मंडळी, महिलांनी हात वर नाही करायचा, फक्त ओरडायचं आहे. अरे तुमच्या बांधावर जर एखाद्याचं जनावर दिसलं पिकात तर तुम्ही म्हणता का? त्या समजा एखाद्याची गाय पाहिली तर म्हणता का खा गो बाई खा, सगळं पुसवून खा? तिथं कसा आरडाओरडा चालतो? इथं काय प्रॉब्लेम आहे? मगाशी किती सुंदर हरिपाठामध्ये म्हणत होता की नाही, द्यावा चला प्रभूला आनंद होईल, राजांना आनंद होईल. आणि वीर बाजी पासलकर बोलतात कसं आहे, आज तुमच्या जीवनाचा उद्धार अवचितगडाच्या पायथ्याशी झाला. विठाला विठा. अवघी पोरं तुटून पडली. त्यांच्या समशेरी तलवारी फिरू लागल्या, भालेभरच्या फिरू लागले, कोणाच्या छातीत घुसू लागले, कोणाच्या हात, कोणाच्या बाई, कोणाच्या डोकी तुटू लागली, कोणाच्या रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या, रक्तमासाचे थवे पडले. या अल्लाह, या खुदा, ये कैसे सिपाही सेवा को मिलते हैं. मुस्ताफा खानानं जाणलं, महारुद्राचं तांडव मांडलेले वीर बाजी पासलकर मुसांडी मारत होते आणि आता जगण्याचा भरोसा मोगलांनी सोडलेला होता. कोंडी फुटली, मुघल पाठमोरे झाले, पळू लागले. बेभान झालेले वीर त्याग सांगतोय, त्याग. निव्वळ भाषण करून त्याग चालतोय काय? होतोय काय? बंधू आणि भगिनींना, वंदोली गावामध्ये पाण्याचा प्रश्न बिकट आहे. स्वातंत्र्य काळापासून तेच ऐकतोय आणि त्यामुळे आम्ही संसदेत प्रश्न निर्माण करून वांदोली गावासाठी एक नदी मंजूर केलेली आहे. नदी मंजूर करायची वस्तू आहे आणि तुम्ही टाळ्या वाजविता. काय करावं? विठाल विठाल. मुस्ताफा खान पाठमोरा झाला, पळू लागला आणि बेभान झालेले, महारुद्रासारखे बेभान झालेले, अंगावर जखम घ्यायला जागा नाही, अंगातून बाहेर यायला रक्ताचा थेंब नाही, बेभान झालेले चित्त्यासारखे वीर बाजी पासलकर त्याचा पाठलाग करू लागले. अगदी अगदी 3 कोस पाठलाग केला आणि अचानक पाठमोरा फिरला. फतेखान एकटे बाजी प्रभू वीर बाजी पासलकर कोंडीत अडकले आणि जमदाडा सारख्या जड शस्त्राने जसा वार वीर बाजी पासलकरावर झाला, हिंदवी स्वराज्याचा पहिल्या लढाईमध्ये वटवृक्ष कोसळला. हे पाहिलं सूर्याजी काकडेनं. सूर्याजी काकडेनं पाहिलं, हातामध्ये भगव निशाण होता स्वराज्याचं मानाचं, आणि सूर्याजी काकडेनं आवाज दिला, गोदाजे गोदाजे. पासलकर काका पडले. कोण गोदाजी? गोदाजी जगताप. गाव सासवड. सासवड गावचा हा 22 वर्षाचा तरणा पांड मर्द मावळा, भगव्या झेंड्याचा पाईक. पासलकर काका पडले तसं गोदाजी जगताप ऐकलं, जागीच मुसंडी मारली. कोणी केली? सूर्याजी हिकमत. अरे फतेखानानं घात केला. चित्त्यासारखे बेभान पेटलेले गोदाजी जगताप निघाले, शोधत होते त्या गर्दीमध्ये, शोधत होते त्या मोहिमेमध्ये, शोधत होते त्या रणधुमाळीमध्ये. फतेखान 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 फतेखान. समोर टप्प्यात फतेखान दिसला. धावत गेले गोदाजी जगताप आणि एकाच धावामध्ये उभ्या एक फतेखानाचे 2 फतेखान केले. हिंदवी स्वराज्याचा
मानाचा झेंडा जसाच्या तसा पुरंदर किल्ल्यावर राहिला. अवघ्या पोरांनी पुरंदर किल्ल्याच्या भगव्या झेंड्याजवळ यावं, गोदाजी जगतापला सूर्याजी काकडेला उचलून धरावं आणि करावी गर्जना आसमंताला भिडणारी गर्जना आहे. हर हर उतरल्या बॅटऱ्या, चटक्याच बॅटऱ्या उतर, सेलच डाऊन. मला मी का ओरडतोय एवढा बाबा, का ओरडतोय एवढी? मला काय ओव्हर टाइम आहे? मी काय 5-50 लाख 2 लाख घेतलेत म्हणून ओरडतोय? किल्ले राजगडला राहून आम्हाला दिसतंय उद्या महाराष्ट्राचं काय होणार आहे. आणि आम्हाला खात्री आहे की उंबरखिंडीतल्या लढाईमध्ये जसे आपले बापजादे लढले, पुन्हा या महाराष्ट्राचं सुराष्ट्र करण्यासाठी या रोहा तालुक्याच्या भूमीमध्ये घराघरात युग प्रवर्तक निर्माण होतील ही अपेक्षा आम्ही करतोय ना रे. हे पहा ना, आतापासूनच संस्कार घडायला लागले. हा काय उद्या मर्दमावळा होणार नाही? हे जर मिलिटरीत जर गेलं तर 5-50 त्या पाकिस्तान्यांना लुळवून येईल ना. अरे काय सोपं आहे? हे बीज आहे. हे द्यावा सुट्टी नाही. आणि म्हणून भगव्या झेंड्याचा पाईक हिंदवी स्वराज्याचा वटवृक्ष पहिल्या युद्धात उन्मळून पडला. अत्यंत दुःखावं बाप ज्यांनी शिवरायांना बोटाला धरून 12 मावळ दाखवलं आणि मावळे जमा केले. ते वीरबाजी पासलकर देशमुख पडले होते, स्वराज्याच्या कामी आले होते, पण थांबायला वेळ नव्हता. सर्वांनी एकत्र येऊन पुरंदर किल्ल्यावरच्या भगव्या झेंड्याजवळ केली गर्जना. हर वाऱ्यासारखी बातमी किल्ले राजगडाच्या पद्मावती माचीवर. आऊसाहेबांच्या हृदयाला, शिवरायांच्या हृदयाला ज्या वेदना झाल्या, पण तुकोबरायांची वाक्य सांगत होती, आठवण करून देत होते, राजे काही त्यागल्या विना काही मिळणार नाही. राजांना थांबून चालणार नव्हतं. राजे पुढचे कार्य हातामध्ये घेऊन पुढे चालले होते. सज्जन हो, हे सर्व एका अभंगाच्या एका अक्षरावर एक बीजा केला नाश, एवढ्यावर संपूर्ण शिवचरित्र आहे. संपूर्ण संभाजी महाराजांचं चरित्र आहे. जसं तुम्ही भागवत रामायण ऐकतो की नाही आपण 7 दिवस, तसं हे जे आम्ही 7 दिवस शिवचरित्र संभाजी महाराज सांगतोय, 7-7 दिवसाचे हे विषय आहेत सर्व. कसं मी तुम्हाला 1-1.5 तासामध्ये सांगणार, पण एक काम करा, त्यागी बना. त्यागाविना काही नाही. अफजल खान चालून आला, 5 मिनिटात सांगतोच तुम्हाला. आता काय मला राहू ना, काही आहे का जेवायची? 5च मिनिट फक्त माझ्यासाठी, 5 मिनिट द्या. विठाला विठाला अफजल खान चढे घोड्यानिशी चालून आला. आता अफजल खान एकटा 5.5 तासाचं प्रकरण आहे, पण ते आमचे शिवचरित्रकार काय सांगतात. अफजल खान बसले होते, बसले म्हणजे कुठे काय एसटी स्टँडला बसले होते का? अफजल खान बसला होता. शिवाजी महाराज प्रतापगडावरून आले आणि शिवाजी महाराजांना पाहिल्याबरोबर अफजल खान म्हणतो, आओ सेवा ओ गले लग जा, असे कधी आव सेवन गले लग जा. 28 दिवस राजांनी प्रॅक्टिस केली आहे किल्ले राजगडावर अफजल खानाला मारायचा कसा. 28 दिवस, 28 डेज, 28 दिवस. तेव्हा राजांचा आत्मविश्वास हाती आला की आता विजापुरी अफजल खान जिवंत जाणार नाही. आता हे काय काय राजांनी युक्ती केली सज्जन हो, या युक्त्या जर मी सांगितल्या ना तर मग कळतं शिवराय म्हणजे काय. अजून काहीच आम्हाला माहित नाही. बघू परत या भागामध्ये जर आलो तर जरूर सांगेल. राजे त्यावेळेला कळतात प्रतापगडचं युद्ध म्हणजे मंत्र युद्ध आहे. मंत्र म्हणजे असं नाही श्रीगणेश जय माधुरी माधव ते नाही. राजांनी ज्या युक्त्या केल्या, युक्तीनं मारला त्याला, युक्तीनं आणि धाडसानं मारला. अफजल खान चालून आला. संक्षिप्त सांगतो, शिरवळ ठाण्यावर आला. देशमुख वतनदार अवघ्या मंडळींना आदिलशाहीची फरमानं गेली, तात्काळ सामील व्हा. शिरवळ ठाण्यावर अफजल खान आला. नाही सामील झाला तर परिणामांना सामोरे जा. जे काही मंडळी घाबरले ते त्याला सामील झाले, पण ते पत्र एका महान युगात्म्याच्या हाती आले.
काय नाव होतं त्यांचं? कान्होजी नाईक जेधे देशमुख, कारीगाव, रोहिड खोर म्हणजे आताचा भोर तालुका. पाची पोरांना आवाज दिला, त्याग सांगतोय, घोडी तयार करा. झाली 5 घोडी, आज 6 घोडी तयार झाली. घोड्यावर मांड ठोकली. घोड्यावर मांड ठोकताना नीट ठोकावी लागते. मग अशी माझ्या जागेवर एखादं लूज असताना महाराज, लूज ढासाळ त्या घोड्याने कार्यक्रमच केला असता. पण ते मला राजगडची सवय आहे ना. माझ्यापेक्षा 2.5 फूट उंच घोडी आहे माझी, 2.5 फूट माझ्यापेक्षा उंच. तिला हौसेनं मी 3.5 लाख रुपयाला आणलेली आहे. आणि आजही राजगडला 70-80च्या स्पीडनं घोडीवर पळतोय मी. 62 वर्षाचा माणूस आहे. 62. अजून केस पांढरा नाही झाला आपला, आणि होणारही नाही, कारण अधून मधून मी काळं करतो. असं तुम्हाला वाटेल तर तसं नाही. राजगडचं अन्न आणि पाणीच तसं ताकदीचं आहे. विठाला हे फरमान पोचलं. कान्होजी नाईक जेधे देशमुखांच्या हातामध्ये आलं. 5 पोरांना आवाज दिला. कान्होजी नाईक जेधे देशमुखांना 5 मुलं. स्वतः खाशा निघाले. 6 घोडी. घोड्यावर मांड ठोकली. घोड्यांच्या टपांची धूळ आसमंताला उडाली आणि निघाले तो थेट किल्ले राजगड. राजांना मुजरा झाला. कान्होजी नाईक काका, तुमचा सोयरा सामील झाला शिरवट ठाण्यावर आणि तुम्ही इकडं. वाक्यातला सल मानवला नाही कान्होजी नाईक देशमुखांना आणि म्हणतात कसे, बस माझा राजा बस. हे कान्होजी नाईक जेध्याचं इमान आहे, कुण्या बाजार वसवीचं इमान आहे. ही 5 पोरं व्हायली स्वराज्याच्या पायावर. पोरानो, राजाच्या पायासनी लागा. 5 पोरं राजांच्या पायावर घातली आणि म्हणतात कसे, राजा स्वराज्या पायी ही 5 पोरं घातली स्वराज्याच्या पायावर. जेध्याचा वंश निर्वंश झाला तरी 72, पण ही 5 पोरं व्हायली स्वराज्याच्या पायावर. जवळच्या भांड्यातलं पाणी हातावर घेतलं आणि पाणी घेऊन म्हणतात, राजा हे सोडलं पाणी 5 पोरावर स्वराज्या पायी. हे सोडलं पाणी देशमुखीवर. हे सोडलं पाणी खरादारावर. कोण? अफजल खान स्वराज्याच्या नरडीचा घोट घेऊ पाहतो. पाहून गेला कान्होजी नाईक जेधे देशमुख. येतो राजा. त्यागाविना काय मिळतं? विठोबा रखुमाई. सर्वांना हे समजावं, त्यागाविना काही मिळणार नाही. एक बीजा केला नाश, मग भोगिले कणीस. गायवरच व्हा. एक बीजा केला नाश, मग भोगिले कणीस. कळे सकळा हा भाव, लहान थोरांवरी जीव. सर्वाप्रती प्रभू आहे, रयत माझा ईश्वर आहे. कारण अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. सर्वाभूती भगवंत सर्वभूतेती मज आत भूते भूतात्मा. मीच समस्त मीच मी येत परमात्मा. या न्यायाप्रमाणे सर्व ठाई प्रभू आहे. आपण जगायचं आहे. महाराज म्हणतात फुकट काही मिळणार नाही, काही मिळणार नाही. लाभनो ये फुकासाठी, लाभनो ये फुकासाठी. मॉनिटर
काहीही मिळणार नाही. उत्पादन पाहिजे, शेतकरी राजाला बियाणाचा त्याग करावाच लागणार. राष्ट्राचं रक्षण